शिवसेना भाजप आघाडीची सगळी नेते मंडळी आणि शिवसेना भाजप पदाधिकारी बंधू भगिनी मातांनो, होय, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आणि आल्या. मी अनेक वर्षाचा साक्षीदार आहे. काही नेते मंडळींनी एकदा बोलायला सुरुवात केली, मराठी माणूस जागा हो. आता मुंबई ही महाराष्ट्रातून तुटणार आहे, जागा हो, की समजायचं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली. ही वक्तव्य जेव्हा ऐकायला मिळतात, मराठी माणूस जागा हो, म्हणजे 5 वर्ष झोपला होता मराठी माणूस. अगं झोपला होता का? एक गोष्ट उद्धवजी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, जोपर्यंत चंद्र सुगे आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं कुणाच्या बापामध्ये हिंमत नाही. हे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतोय आज. होय होय उद्धवजी, मराठी माणूस तुम्ही काय केलं हो एकदा सांगा ना. एकदा आमने सामने होणं जाऊ द्या. पत्रकारांना माझी विनंती आहे, समोरच्या व्यासपीठावरती उद्धवजी ठाकरे आणि समोर रामदास कदम होऊन जाऊ देत. अगं 30-25 वर्ष मुंबई महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहे. 25 वर्ष मुंबई महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहे. उद्धवजी तुम्ही काय केलं मराठी माणसासाठी एकदा सांगा, होऊन जाऊ देत. 25 वर्ष मराठी माणसासाठी आपण काय केलं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ते एकदा सांगा. आणि आणखी एक गोष्ट सांगा, आपण या 25 वर्षामध्ये माझा गिरगावचा मराठी माणूस असू देत, लालबागचा असू देत, दादरचा असू देत, हा सगळा मराठी माणूस हा नालासोपाच्या पलीकडे, ठाणे कल्याण भिवंडीच्या पलीकडे कुणी घालवला, कसा गेला? उद्धवजी सांगाल तुम्ही? ते मगाशी कोणतं इथं मला शेवाळांनी भाषणामध्ये काय सांगितलं, ती 2 पिल्लं एकत्र येऊन काहीतरी दाखवत आहेत. बोलेन पुढलं पिल्लांच्या वरती. पण एकदा सांगा, हा माझा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला कसा गेला? आज सगळ्या ठिकाणी मोठमोठ्या 50 माळ्याच्या बिल्डिंगी, 52 माळ्याच्या बिल्डिंगी, 60 माळ्याच्या बिल्डिंगी उभ्या आहेत. त्यामध्ये मराठी माणूस कुठे आहे? दाखवा, एकदा होऊन जाऊ देत. हे सगळ्याच्या योजना मगाशी त्या उल्लेख केला गेला. होय, बांद्र्याची देखील आहे, शासकीय वसाहत देखील आहे, सांताक्रूजची देखील आहे, विलेपार्ल्याची देखील आहेत. 8-10 हजार लोकांना तुम्ही बिल्डिंगांच्या घशामध्ये झोपडपट्ट्या टाकल्यात एसआय योजनेच्या माध्यमातून. आणि 10 वर्ष त्यांना साधा 1 वर्षाचा मानधन देखील नाही, भाडं देखील नाही. सगळा माणूस गेला ना, कुणी घालवला? उद्धवजी कुणी घालवला सांगा ना. या एसआयच्या योजना कोण आहेत? पार्टनर कोण आहे त्यामध्ये? भागीदार त्यामध्ये कोण आहेत? हो, माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत, होऊ दे समोर एकदा. आणि म्हणून उद्धवजी 2 भाऊ नाही, आणखीन 2-5 भाऊ आले ना, तरी आता मुंबईचा मराठी माणूस तुम्हाला मत देणार नाही, हे मी आज ठणकावून सांगण्यासाठी उभा आहे. होय, ठणकावून सांगण्यासाठी उभा आहे मी. मराठी माणूस, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्यांनी मराठी माणसेला अभिजात दर्जा दिला. काही लोकांना कळलं, काही लोकांना थोड्याच्या वेळेनंतर कळेल. कुसुमाग्रज काय म्हणत होते? कुसुमाग्रज म्हणत होते, अरे माझी मराठी भाषा ही मंत्रालयाच्या दरवाजासमोर डोक्यावरती सोन्याचा मुकुट घालून, अंगामध्ये फाटकी वस्त्र घालून हात जोडून उभे आहे. अरे मला न्याय द्या, मला न्याय द्या, मला न्याय द्या. हे कुसुमाग्रज सांगत होते. त्या मराठी भाषेला न्याय दिला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी. मराठी भाषा
मराठी भाषेला न्याय दिला, मराठी माणसाला न्याय दिला, महाराष्ट्राच्या मातीला न्याय दिला, महाराष्ट्राला न्याय दिला. पण उद्धवजी, तुम्ही पंतप्रधानांचे अभिनंदन करू शकला नाहीत का हो? पंतप्रधानांचे अभिनंदन करू शकला नाहीत तुम्ही का? शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा मागणी केली होती यासाठी, अनेक वेळा माझ्या मराठी भाषेला न्याय द्या, न्याय द्या. शिवसेना प्रमुखांचं म्हणणं होतं राम मंदिर झालं पाहिजे. अरे मोदीजींनी ते देखील केलं ना. जय हो, जय हो. ठीक बा, ठीक बा, ठीक बा, ठीक बा, ठीक बा. होय बांधवानो, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं राम मंदिर झालं पाहिजे. शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं हे 370 कलम जे काश्मीरचं आहे ते निघालं पाहिजे आणि काश्मीर या देशाचा भाग झाला पाहिजे. मोदी साहेबांनी ते केलं, मोदी साहेबांनी ते केलं ना. अरे भावानं, मग त्या उद्धवजींना सांगा ना, हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं. शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी. त्यांचं अभिनंदन करू शकत नाही तुम्ही? त्यांना शिवाय घालताय, त्यांना वाईट बोलताय, त्यांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करताय. कशासाठी? मागचा उद्देश काय? आणि म्हणून उद्धवजी, तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. चौ सोना की एक लोहा की, एकनाथ शिंदेने एकच घाव घातला आणि तुमचा सत्यानाश करून टाकला, तुम्हाला संपवून टाकला. अगं एकनाथ शिंदेनी जो निर्णय घेतला, 35 देशांनी त्याचं स्वागत केलं, 35 देशांनी स्वागत केलं. उद्धवजी, वेळ तुमच्यावरती का आली, का आली? अरे चांगल्याला चांगलं म्हणा. एखादी आपल्या देशाच्या पंतप्रधानाने चोख उत्तर पाकिस्तानला दिलं, चोख उत्तर दिलं, तरी पण काही इल्लं काही नाही. तुम्हाला झाले काय? तुम्हाला नेमकं हवं काय? मला मोठं आश्चर्य वाटतं उद्धव, तुमचं मोठं आश्चर्य वाटतंय. एकनाथ शिंदेला घाल शिव्या, घाल शिव्या, घाल शिव्या. पण ते शिव्या घालण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे की एकाच वेळेला आपले 40 आमदार, त्याच्यामध्ये 10 कॅबिनेट मंत्री आपल्याला सोडून का जातात, त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजे उद्धवजी, तुम्ही केलं पाहिजे. ही वेळ आपल्यावरती काय येते? भाजपच्या मंडळीला काय माहिती नसेल तुम्हाला मी सांगतो. एकनाथ शिंदे पहिल्यांदा निघून गेलेच, पण आमचे गुलाब पाटील ते 20 आमदारांना घेऊन गेले उद्धव साहेबांकडे. नशीब त्यांनी वेळ दिला. म्हटलं उद्धवजी, आम्ही सगळे आपल्या विनंती करण्यासाठी आलोय, काय बोला. आपण युतीमध्ये लढलो, आपण शिवसेना भाजप युतीमध्ये लढलो, मग तुम्ही पुन्हा काँग्रेसला सोडून आपण भाजपमध्ये जाऊया, भाजप सोबत जाऊया. काय उत्तर दिलं उद्धवजींनी? उठा, गेट आउट, गेट आउट, चालते व्हा, तुम्ही पण चालते व्हा. गुलाब पाटलांना 20 आमदारांना तुम्ही गेट आउट केलं, चालतं केलं. आणि मग 50 खोके ओके, 50 खोके ओके कशासाठी? मग काय चूक का केली आमदारांनी? ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, शिवाजी बागच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं शिवसेना प्रमुखांनी, अरे बाबांनो, ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची मला वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून टाकेन. हे शिवसेना प्रमुखांची घोषणा होती. शिवसेना प्रमुखांनी जाहीरपणे सांगितलं होतं, काँग्रेसमध्ये जाण्याची वेळ येईल, सोबत जाण्याची वेळ येईल, माझं दुकान मी बंद करून टाकेल शिवसेना नावाचं. त्या काँग्रेस सोबत तुम्ही जाताय, शिवसेना प्रमुखांच्या विचाराला मोठमाती देताय आणि पुन्हा एकनाथ शिंदेला शिव्या घालताय का? ते भाजपसोबत गेले म्हणून. आज वाजपेयी साहेब नाही आहेत, आज अडवाणी साहेब नाही आहेत, आज मुंडे साहेब नाही आहेत, आज दत्ताजी साळवी नाही आहेत, आज नवलकर साहेब नाही आहेत, दत्ताजी नलावडे साहेब नाहीत, आज मनोज जोशी नाहीत, आज सुदीप जोशी आज नाही आहेत. हे सगळे शिवसेना भाजप युतीचे साक्षीदार होते बांधवांनो. स्वतःला मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही शिवसेना भाजप युती तोडलीत आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसची साथ पकडली. मी आज दाव्याने सांगेन उद्धवजी,
होय माझी छोटी अक्कल असेल कदाचित, पण तुम्ही खूप खूप उचलाला. तुम्ही ज्यावेळेला आम्ही जेल भोगत होतो ना, तेव्हा उद्धवजी तुमची फोटोकॉपी चालली होती, फोटोकॉपी. तुम्ही आम्हाला खूप जुने आहात. पण एक गोष्ट मी सांगतो उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री झाला नसतात ना काँग्रेसमध्ये जाऊन, तर शिवसेना फुटली नसती. आणि आज शिवसेना भाजपा एकत्र तुम्हाला पुन्हा एकदा अखंडपणे पाहायला मिळाली असती. चूक तुमची आहे. शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले असते. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे या देशाचे लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकले असते. त्यांनी मनोज जोशींना अध्यक्ष केला. अगे नारायण राणे सारख्या सुपुत्र बसलेत, त्यांना मुख्यमंत्री केला शिवसेना प्रमुखांनी. शिवसेना प्रमुख कधी निवडणूक लढले नाहीत. शिवसेना प्रमुखांनी कधी कुठलं पद घेतलं नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्व प्राप्त करून देण्याचं काम माझ्या शिवसेना प्रमुखांनी केलं. तेच काम तुम्ही केलं असतात ना, तेच काम तुम्ही केलं असतात. रिमोट कंट्रोल तुमच्या हातात ठेवला असतात. तुम्ही एक दिवस आधी त्या मडमध्ये जी मिटिंग झाली हॉटेल विटीलमध्ये, तेव्हा तुम्ही घोषणा केलीत की उद्या मी या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवतोय, मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. तुम्ही घोषणा केलीत. मग उद्धवजी सांगा, एका रात्रीमध्ये असं काय घडलं? एकनाथ शिंदे बाजूला गेले आणि पटकन येऊन तुम्ही मुख्यमंत्री झालात. असं एका रात्रीमध्ये काय घडलं ते एकदा महाराष्ट्र जनतेला कळू देत, समजू देत. एक तुमची चूक, हे शिवसेना प्रमुखांनी उभी केलेला पक्ष हा पत्त्यासारखा बिल्डिंग सारखा कोसळला खाली. त्याला जबाबदार एकनाथ शिंदे आहेत. तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करून बघा. आणि म्हणून मुंबई महानगरपालिका तुम्हाला हवी. मी लहान असताना गोष्टी आम्ही वाचायचो पुस्तकामध्ये, तर कुठल्या तरी राक्षसाचा जीव आहे ना, तो पोपटामध्ये असायचा. एखाद्या राक्षसाला मारत असेल तर त्याचा जीव पोपटात असायचा, असं लहानपणी आम्ही वाचायचो. आणि आता आम्हाला कळतंय की मुंबई महानगर उद्धवजींचा जीव हा मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकलाय. मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकलाय. काय हो, ए बाबानो, ए झालं काम तुमचं? जात शाबास. ठीक ठीक बा, ठीक बा, ठीक. आणि म्हणून एक गोष्ट मला उद्धवजींना सांगायला हवी. उद्धवजी, तुम्ही फक्त मुख्यमंत्री झाला नसतात ना, रिमोट कंट्रोल तुमच्या हातामध्ये ठेवलं असतात, निवडणूक लढवली नसतीत का शिवसेना प्रमुखांना निवडणूक लढवता आली नसते, आली असते ना. शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण शिवसेना प्रमुखांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली. तुम्ही तेच काम केलं असतं, आज मराठी माणसाला न्याय मिळाला असता. आणि म्हणून एकच गोष्ट सांगेन, मला एकनाथ शिंदेचे आभार मानले पाहिजेत. सन्मान्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी जे काम केलं, आज देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये विकासाच्या माध्यमातून काम होत आहे, मी आपल्या दाव्याने सांगतोय. माझा एक मित्र 15 वर्षानंतर मुंबईमध्ये आला होता, तो अवाक झाला आणि म्हणे, रामदास भाई, या 3 वर्षामध्ये मुंबई एवढी बदलली का नाही? मी म्हटलं, एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांचं हे काम आहे, त्यांचं हे काम आहे. आणि म्हणून आता उद्धवजी, ठीक आहे, राजसाहेबांच्या मुलाला पाडला कोणी? तुम्ही. तुमच्या मुलाला आदित्यला निवडून कोण दिला? राज ठाकरेंनी. आता राज ठाकरेंना एवढं जर कळत नसेल तर त्याला मी काय पुढे बोलायचं? मी आधी काय बोलू? म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना तिकीट मिळाले नसेल, बाबांनो कोणी गागू नका. एकमेकाला समजून घ्या, समजून घ्या. तिकीट एकच असतंय, इच्छुक 10 जण असतात. आता आपण सगळं बघतोय माध्यमामध्ये, आपण इतकांना कोणाला संधी देऊ नका. तिथं इथं शिवसेना भाजपा युती आहे, तिथे कुठेही एकमेकाशी बेईमानी गद्दारी होणार नाही, याची दक्षता आपण सगळ्यांनी घेणं अत्यंत आवश्यक, अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा झेंडा, आई तुळजाभवानीचा हा भगवा झेंडा,
हा शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा, भगवान श्रीकृष्णाच्या रथाभोवती असलेला भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा, हा तेजाचा भगवा झेंडा, हा हिंदूंचा भगवा झेंडा या मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीच्या डौलाने फडकावा. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.